येणाऱ्या 20 तारखेला विधानसभेचं मतदान होणार आहे आणि आपला आशीर्वाद आबांच्या पाठीमागे उभा करावा अशी विनंती करण्यासाठी मी आज आपल्या गावात आलो. आबांना महाविकास आघाडीची उमेदवारी मिळाली आणि मशाल चिन्हासमोरचं बटन दाबून आपण आबांना मतदान करावं अशी विनंती पुन्हा एकदा आपल्याला करतो. आपण बघितलं आबांचा प्रवास जर बघितला तर 1995 पासून आबा पहिल्यांदा आमदार झाले आणि त्याच्या आधीपासून आबा सक्रिय समाजकारणात आहेत. आज जवळपास 35 वर्ष झाले. आबा लोकांच्या संपर्कातील लोकांबरोबर जी नाळ त्यांनी जोडलेली ती आजपर्यंत काय नाही. आबा 3दा आमदार झाले, आबांचा पराभव पण झाला, पण आबांनी कधी लोकांचा संपर्क तोडला नाही. लोकांबरोबर त्यांची जी संपर्क आहे तो कायम लोकांबरोबर ठेवला. त्याच्यामुळं आज आपण बघतो तालुक्यात फिरत असताना, मतदारसंघात फिरत असताना आबांबद्दल आता लोक सांगायला लागले की बाबा यंदाची वार आपल्याला आबांना निवडून द्यायची. ह्या तालुक्यात काम करत असताना, मतदारसंघात काम करत असताना आबांची ओळख अशी की बाबा सर्वसामान्याला अडचणीत उभा राहणारा माणूस, गोरगरिबाच्या अडचणीला धावून जाणारा माणूस आणि लोकांना टायमावर उपलब्ध राहणारा माणूस म्हणून आबांची ओळख. 2019ला महाविकास आघाडीचं सरकार आलं. सरकार आल्याबरोबर उद्धव ठाकरेंनी 15 दिवसाच्या आत आपल्या सातबाराचा 2 लाखाचा कर्जमाफीचा निर्णय घेतला आणि प्रत्येक घरात त्या योजनेमधून लोकांना फायदा झालेला आहे. कोणाच्या घरी 5 लाख झाला, कोणाच्या घरी 10 लाख झाला. ह्या योजनेचा फायदा झाला. काल आदित्य ठाकरे आलते गेवराईला, त्यांनी सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. आपण आता बसल्या बसल्या सांगितलं की बाबा कोणाचं सरकार येणार, तर महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे त्यांनी सांगितलं. तर त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही सरकार आल्याबरोबर महिन्याभराच्या आत असा निर्णय घेणार आहे की बाबा लोकांना 3 लाखाची कर्जमुक्ती आम्ही देणार. त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट केलं. परत महालक्ष्मी योजना 3,000 रुपये प्रति महिना महिलांना द्यायचं त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये उल्लेख केला. म्हणजे अशा बऱ्याच योजना जे आपल्याला रोजच्या ह्या जीवन मरणाच्या ह्याच्यामध्ये कामाला येतील, उपयोगी येतील अशा योजना आखलेल्या आहेत. आणि उद्धव ठाकरेंचं सरकार हे शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून काम करतं. शेतकऱ्याला त्याचा फायदा कसा होईल त्या दृष्टिकोनातून काम करणार सरकार आहे. आपण बघितलं आज कापसाला काय भाव आहे. आज कापूस 6,000-6,500 7,000 पर्यंत इकडे. उद्धव ठाकरे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस कापूस जवळपास 12,500-13,000 पर्यंत गेला. सोयाबीनची परिस्थिती बघितली, सोयाबीन आज 3500 रुपये. उद्धव ठाकरे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस सोयाबीन जवळपास 10,000 पर्यंत, 10,000-11,000 पर्यंत गेला. म्हणजे ह्या 2 वर्षात एवढी मोठी तफावत झाली, निम्म्यापेक्षा भाव कमी आले. म्हणजे सांगायचा उद्देश असा आहे की बाबा हे सरकार आपल्यासाठी काम करते. आपल्या लोकांचा फायदा कसा होईल आणि लोकांना त्या योजनेचा लाभ कसा मिळेल त्या दृष्टिकोनातून काम करणार सरकार आहे. आणि आबांबद्दल तुम्हाला बोलायचं म्हणजे आम्ही पांढरीला गेलो होतो तलवाड्यापाशी. पांढरीला गेले असताना तिथं भाषण करताना एक माणूस उठला आणि तो म्हणला मला तुमचा सत्कार करायचा. म्हणलं कशामुळं? तर तो म्हणला आबाने माझं लय मोठं काम केलंय. तिने सगळ्या लोकांना तो म्हणला मला 2 मिनिटं बोलायचं म्हणला. तिने सगळ्या लोकांना त्याचं सांगितलं. म्हणलं माझी मुलगी प्रेग्नेंट होती आणि गेवराईच्या सरकारी दवाखान्यामध्ये ऍडमिट होती आणि संध्याकाळी 2-2:30 वाजता तिला त्रास सुरू झाला. 2-2:30 वाजता मी डॉक्टरकडे गेलो. डॉक्टर काही तिथं उपलब्ध नव्हता. सिस्टरकडे गेलो, सिस्टरनी काही मदत केली नाही. मग आता 2-2:30 वाजता गेवराईमध्ये कोणाला गाठायचं. मी गेलो म्हणलं आबाच्या घरी. आबाला झोपीतून उठवलं. आबाला सांगितलं की बाबा आबा असं असं झालंय. आबा माझ्या पटपटीवर बसले आणि दवाखान्यात आले. डॉक्टरला बोलून घेतलं. डॉक्टरला सांगितलं काय ते बघ. आज म्हणलं माझ्या मुलीला मुलगा झाला, मला नातू झाला, ह्याच्यापेक्षा माझं काम मोठं कुठलं करायचं. म्हणजे त्याला टायमाला उपलब्ध झाले ना आबा. आता त्याच्यासाठी ही किरकोळ गोष्ट होती, पण आपलं आबासाठी ही किरकोळ गोष्ट होती, पण त्याच्यासाठी खूप मोठी गोष्ट झाली. म्हणजे आपल्या अडचणीला उभा राहणारा माणूस, टायमाला उपलब्ध राहणारा माणूस म्हणून आबासाठी आपण सगळ्यांनी पुन्हा एकदा 2009 मध्ये सुद्धा आपल्या गावाचा सिंहाचा वाटा आहे. 2009 मध्ये आपण सगळ्यांनी खूप मोठं सहकार्य केलं. पहिल्यांदाच आपला हा भाग गेवराईला जोडला आणि आपण आपल्या गावामधून चांगलं मतदान करून आम्हाला मदत केली.
आणि पुन्हा एकदा आपल्याला हा 10 वर्षाचा फरक पडला. 10 वर्षांमध्ये आबांचा पराभव झाला, पण आबाचा जो संपर्क कधी कमी होऊन दिला नाही आपण. आता अरुण भाऊनी सांगितलं की बाबा आबाची गाडी म्हणजे कसं आहे, माजलगाव गेवरा इष्ट, हात दाखवला, थांबलं, विचारपूस झाली, चहा पाणी घेतला, निघाली पुढे. आपण जरी फोन केला आबाला सांगितलं आबा माझं इथं कान गुतलंय, लगेच दुसऱ्या मोबाईलवर फोन लावते आणि आपल्याला लगेच ऐकू घालते. आबाला ते कॉन्फरन्स कॉल करायचं होत नाही, त्याच्यामुळे आपलं साधी पद्धती 2 मोबाईल ठेवते, त्याला याच्यानं स्पीकर लावायचं, आपलं काम काय असेल ते बसल्या जागी आपलं काम होतं. मग अशा सोप्या माणसाला आपल्याला निवडून द्यायचंय का नाही हे आता आपण ठरवलं पाहिजे. आणि मनोज दादांच्या आंदोलनामध्ये 2007 पासून पहिलं आंदोलन जे झालं होतं ते पहिलं आंदोलन आबाने त्यांचं उपोषण सोडलं होतं. पहिलं आंदोलन कुठलं तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहित नाही, पण शहागडच्या पुलावरनं जरांगे पाटलांनी असं सांगितलं होतं की मी ह्या पुलावरनं उडी मारणार आहे, तर ते आंदोलन आबाने सोडलं होतं पहिलं. मग आपण तेव्हापासून त्यांच्या भूमिकेला आपली सकारात्मक मत आहे आणि त्यांच्या पाठीमागे आपण आहेत. आणि आता तालुक्यात तुम्हाला काय माहिती कसं वातावरण झालंय, त्यांनी कोणा बाजूने कोल दिलाय, सरकारला पाडा, आबाच्या बाजूने त्यांचं कोल आहे, आबांना मदत करा, एवढंच तुम्हाला बोलतो. आपण सगळेजण आम्हाला इथे यायला खूप उशीर झाला आणि आपल्याला वाट बघावं लागली, त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांची क्षमा मागतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच धन्यवाद दादा. आपण चाललेल्या आबांच्या ज्या मार्गावर आहेत ते नक्कीच सुरळीत चालतील. यानंतर गावकऱ्यांच्या वतीनं मी आपले देखील आभार मानतो आणि तुम्ही देखील शेतातले कामं असताना, कामाचे दिवस असताना वेळ काढण्यात उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचे देखील आभार मानतो.